तुम्ही आता सर्वांचे भाषण ऐकला, सर्वांचे मनोगत या ठिकाणी तुम्ही ऐकलेले आहात. तुम्ही कुणाला मत द्यायचं हे पक्क ठरवलेलं आहे. ठरवलं की नाही? हात वर करून सांगा. मला माहित आहे तुमच्या मनामध्ये कुणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलंय. की स्वातीताईचं बटन दाबणार आहात तुम्ही, विजय भैयाचं बटन तुम्ही त्या ठिकाणी दाबणार आहात आणि माझ्या आईसाहेब भगीरथी महापुरे यांचं सुद्धा प्रदीपजी तुमच्या आईचं सुद्धा बटन त्या ठिकाणी दाबणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे. जसं आदरणीय ॲडव्होकेट बसवराज पाटील कवळखेडकर साहेबांनी सांगितलं की हे मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना असणार आहे, हे मत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेबांना असणार आहे, हे तिघाला मत म्हणजे संजय बनसोडेला सुद्धा मत त्या ठिकाणी असणार आहे. हे निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. तुमच्या दारापर्यंत तुम्हाला नागरी सुविधा पुरवण्याची साठीची ही निवडणूक त्या ठिकाणची आहे. आणि म्हणून जे उमेदवार काम करतात त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. विकासाच्या बाबतीमध्ये अनेकांनी या 6 वर्षाचा लेखाजोखा तुमच्या समोर माझा त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून मी अधिकच या ठिकाणी बोलणार नाही. इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी, माझे बांधव ते एकदम माझ्या जवळचे त्या ठिकाणचे आहेत. तुम्ही पाहिला असाल गेल्या वर्षी आपण विश्वशांती बुद्धविहाराचं लोकार्पण सोहळा केला. आपण त्या विश्वशांती बुद्धविहाराला आपण लोकार्पण सोहळा करण्याकरता कुणाला आणला? आपण राष्ट्रपती महोदयाला का आणलं? तर त्याच्यावेळी मागचं मोठं कारण त्या ठिकाणी होतं. संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याचा पाया, त्याची पायाभरणी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांना त्या ठिकाणी आणलं होतं. आणि म्हणून त्याचा जागा पकडून आपल्याही मतदारसंघामध्ये एखादं मोठं काम जर करायचं असेल तर आपण राष्ट्रपती महोदयाला आणलं पाहिजे. म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार एक चांगल्या पद्धतीचं निर्माण करून आपण राष्ट्रपती महोदयाच्या शुभारंभ आपण त्या ठिकाणी केलं. परवा आपण 30 तारखेला, उद्या 1 महिना होतो 30 तारखेला, 30 ऑक्टोबरला आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 15 कोटी पुतळा आपण लोकार्पण केला. त्याही पुतळ्याला तुम्ही सर्वजण उपस्थित होता. किती भव्य दिव्य तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. ज्या समाज बांधवांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आपण आमदार मंत्रीपदापर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. आणि म्हणून त्या समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. या भावनेतूनच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण भव्य दिव्य मराठवाड्यामध्ये कुठेही नसेल एवढा चांगला पुतळा आपण त्या ठिकाणी उभा केला. वसंतरावजी, आज तुम्हाला या सभेच्या निमित्तानं शब्द देतो. जसं विश्वशांती बुद्धविहार झालंय त्याच पद्धतीचं माझ्या मातंग समाजातल्या बांधवांसाठी सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं स्मारक मी 15 कोटी रुपयाचं उभा करतोय. जवळजवळ 50% काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच बाबासाहेबांचा जसा पुतळा आपण उभा केलाय त्याच धर्तीवरती अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा 15 फुटाचा या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी असणार आहे आणि तुम्ही केल्याशिवाय राहणार आहे. आणि म्हणून माझ्या सर्व समाज बांधवांना, मागासवर्गीय समाज बांधवांना तुम्हाला विनंती करायची आहे. हौशे गौशे नवशे इथे येतील, जाती धर्माचं तुम्हाला त्या ठिकाणी बोलतील. भारतीय जनता पार्टी अशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे, त्यांच्या कुठल्याही भूलथापेला आपण बळी पडायचं नाही. कुठल्याही भूलथापेला आपण त्या ठिकाणी बळी पडायचं नाही. आपल्याला विकास पाहिजे. जो माणूस विकास करतो त्याच्या पाठीमागे आपण खंबीर उभा राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. इथं काही माझे वीर शिव लिंगायत समाजाचे बांधव सुद्धा या ठिकाणी राहतात. मला आज शिवलिंग शिवाचार्य महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी आठवण केलं पाहिजे. मला त्यांनी प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि सांगितलं की संजय इथं वीर शिव लिंगायत भवन त्या ठिकाणी उभा केलं पाहिजे. आपण आज बिदर रोडला बघा तुम्ही 10 कोटी रुपयाचा आपण वीर शिव लिंगायत भवन त्या ठिकाणी आपण उभा केले. अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम त्या वीर शिव लिंगायत भवन त्या ठिकाणी होतात. मित्रांनो, काही बांधव या ठिकाणी
मराठा समाजाचे सुद्धा बांधव 200-300 या प्रभागामध्ये विजू भैया त्या ठिकाणी राहतात. त्यांना सुद्धा श्रद्धाताई मी 15 कोटी रुपयाचं मराठा भवन शिल्लाडला आपण त्या ठिकाणी उभा करतोय. मुला आणि मुलीला तिथं वसतिगृह निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. आपण माझ्या मुस्लिम बांधवासाठी कोट्यवधी रुपयाची सरकारी जागा निर्माण करून आपण शादिकाला उभा करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय. त्याचं सुद्धा काम 90% त्या ठिकाणी पूर्ण झाले. अनेक गोष्टी मला या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील. भविष्यात सुद्धा काल मुख्यमंत्री बोलले लिंबोटीहून पाणी तुमच्या सर्वांच्या घरात आलंय का नाही आलंय का नाही. तुम्हाला स्वच्छ पाणी देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. आज लिंबोटीहून नांदेड जिल्ह्यातून शहरामध्ये पाणी त्या ठिकाणी आलंय आणि ग्रामीण भागामधून बारूच्या धरणामधून वॉटरग्रीडच्या माध्यमातून उदगीर ग्रामीण मध्ये पाणी त्या ठिकाणी आलंय. आता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. आता आपल्याला अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू आहे. बरोबर आहे ना, चालू आहे ना. तुम्हाला त्याचा काम करताना तुम्हाला खूप त्रास होतोय कारण रस्ते उखडले गेले. इथं अमोल भैया कवळखेडचे तिथे बसले. आम्ही दोघांनी काल चर्चा केली की केंद्रामधून भैया जरा ऐकता का. हा मी सोडतो पाणी काळजी करू. अमोल भैया कवळखेडकर साहेब आम्ही रात्री बसलो. मला वाटतंय माझ्याच घरी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली की केंद्रामधून आता पाण्याची व्यवस्था झाली, अंडरग्राऊंडची ड्रेनेजची व्यवस्था त्या ठिकाणी होते. दुसरा टप्पा सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला आणि हे रस्ते उखडल्यानंतर केंद्रामध्ये एक चांगली योजना त्या ठिकाणी आहे. त्या योजनेमधून जवळजवळ 400 ते 500 कोटी रुपये आपल्या उदगीर मतदारसंघामध्ये आणून अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते करून देण्याचा शब्द या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला मी देतो. म्हणजे एक सुंदर शहर, एक स्वच्छ शहर, एक पर्यावरणपूरक शहर हे बनवण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायचंय. आणि म्हणूनच ही नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. जर आले गेले लोक जर त्या नगरपालिकेमध्ये आले काही काम होणार नाही. कारण केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे. सत्ताधारी पक्षाचा इथला आमदार आहे. निधी येईल का दुसरा पक्ष आल्यावर विचार करा. आणि एक लोक मला आज काही सभेला जाताना मला माझ्या महिला भगिनी भेटल्या. जात असताना माझी गाडी जात असताना मला उभा केल्या की भाऊ आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आम्ही गेलोय पण मतदान आम्ही तुम्हाला करणार आहोत. त्याच्यामुळं जसा विधानसभेला तुम्ही विक्रमी मताधिक्याने मला निवडून दिला त्याच पद्धतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या सर्वांच्या भगिनी स्वातीताई सचिन घोडे यांना सुद्धा तेवढ्याच मताधिकारी निवडून त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे अशी विनंती या ठिकाणी मी करतो. निटोरे साहेबांच्या बाबतीमध्ये किती बोलावं, किती वेळ बोलावं, कारण त्यांचं खूप मोठं काम आहे. मित्रांनो, आपल्या समाजाला त्यांनी खूप मोठी मदत त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचा इतिहास प्रकाश कांबळे पासून जर सांगायचा गेला तर इथं बालाजीराव तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येतो. सर्व जाती धर्माला मदत करणारा नेता म्हणून या उदगीर शहरामध्ये त्यांची त्या ठिकाणची ओळख आहे. अनेक समाज कार्य त्यांच्या हातून त्या ठिकाणी घडलेले आहेत. अनेक समाजाचे नेते घडवण्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. म्हणून निटोरे साहेब 2019 माझ्या बरोबर होते. बघा योगाव किती चांगला आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये मी होतो आणि आता 2024 सुद्धा मी निवडणूक लढवत असताना ते भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे त्यांचा पायगुण माझ्यासाठी अतिशय चांगला आहे आणि त्यांचा पायगुण पुढे फॅमिलीसाठी सुद्धा चांगला आहे. महाविकास आघाडीमध्ये होते, शिवाजीराव हुडे सभापती झाले. महायुतीमध्ये आले, स्वाती सचिन हुडे आता नगरपालिकेचे अध्यक्ष होतात. म्हणून मुन्ना पाटील साहेब त्यांचा पायगुणाचा विचार करा. आणि म्हणून असे चांगले व्यक्तिमत्व हे स्टेजवरील मान्यवर तुम्ही त्या ठिकाणी बघा. एक विजय असणारं सर्व हे नेतृत्व आहे. आणि मग त्यांच्यासोबत राहायचं का रोज उठून खोटं बोलून लोकाला फसवणाऱ्या व्यक्तिमत्वासोबत राहायचं. आता आजच्या सभेमध्ये माझे आमदार एक भळुपिया जेवढे काही काम या उदगीर शहरामध्ये उदगीर तालुक्यात झाले मीच केले म्हणून सांगितलं. मीच केले म्हणून सांगितलं. कोणीतरी सांगितलं भाऊ तुम्ही एवढे कामं केले
एक वेळाचा दवाखाना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढला पाहिजे, असं सुद्धा मला त्या ठिकाणी काही लोकांनी मला त्या ठिकाणी सुचवलं. अरे बाबांनो, तुम्हाला 10 वर्ष संधी दिली होती ना, लोकांना दाखवायचं होतं ना तुम्ही तुमचं काम. लोकही तुम्हाला तुमचं डिपॉझिट जप्त केलं आताच्या निवडणुकीमध्ये, डिपॉझिट जप्त केले. आणि त्या लोक आता येऊन आता सत्ताधारी पक्षामध्ये येऊन त्या ठिकाणी टीका करतायत. ठीक आहे, त्या टीकेला आम्ही काही उत्तर देत नाही. आम्हाला फक्त काम करायचंय आणि म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी काम करू. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला स्वच्छ पाणी देणार, तुम्हाला उदगीर स्वच्छ करणार आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 200 बेडेड हॉस्पिटल मी त्या ठिकाणी उभा केलंय, स्टॉमा केअरची बिल्डिंग मी त्या ठिकाणी उभा केली आहे. पण मला प्रत्येक गल्लीमध्ये प्रदीपजी मला मोहल्ला क्लिनिक त्या ठिकाणी चालू करायचं. मला ज्या मोहल्ल्यामध्ये जे लोक राहतात तिथं त्याला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम भविष्य काळामध्ये अमोल भैया दिल्लीच्या धर्तीवरती आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि विजय भैया पहिलं उद्घाटन इथं मांडे. विजय भैया, तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. या वार्डामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विजय भैया त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून तुमचा तर विजय पक्काच आहे आणि महापौरताईचा विजय पक्काच आहे. म्हणून फक्त तुम्हाला विनंती करायची आहे तुम्हाला सर्वांना, या प्रभागातून सगळ्यात जास्त लीड आपल्या स्वाती सचिन उडेताईंना आपल्या त्या ठिकाणी द्यायची आहे अशी विनंती या ठिकाणी मी करतो. सावकार 2019 ला आणि 2024 ला मी समाजाचा प्रतिनिधी आहे, म्हणजे सर्व समाजाला आपण मदत केला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचे उपकार म्हणून प्रत्येक व्यक्तीने बौद्ध समाजातल्या, मातंग समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या, सर्व जाती धर्मातल्या समाजाने मतदान करून त्याची उतराई करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.